नमस्कार, मी विजय साळवी आणि एबीपी माझाच्या झिरो ओव्हर या विशेष कार्यक्रमात मंडळी आपलं स्वागत। आज दिवसभरातल्या सगळ्या राजकीय बातम्यांचं विश्लेषण आपण या झिरो ओव्हर मध्ये करणार आहोत। पण मंडळी, सुरुवातीला तुमच्यासाठी हेल्थ अलर्ट। आणि अलर्ट म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची सूचना देतोय, कारण मुंबईत कालपासून धुरक्याची लाट आली आहे। तुम्ही नीट ऐकलत, धुरक, होय धुरक। कारण सध्याच्या मोकळ्या हवेतल्या कुंदपणाला तुम्ही कदाचित धुकं समजून थंडीची मजा लुटण्यासाठी बाहेर पडत असाल तर थांबा, कारण मुंबईत सध्या धुक्याची नाही तर धुरक्याची लाट आली आहे। आणि आता यात काय फरक आहे तर पाण्याच्या बाष्पाचा एक प्रकार म्हणजे धुकं, पण त्याच धुक्यात जर धूर मिसळला की ते धुरकं तयार होतं। वेगवेगळे उद्योग, बांधकामं, महामार्गांची कामं, काही ठिकाणी वाहनांमधून तर काही ठिकाणी चिमण्यांमधून निघणारा धूर जेव्हा या धुक्यात मिसळून जातो ना, त्यावेळी धुरकं तयार होतं। आणि तेच धुरकं सध्या मुंबईतल्या अनेक भागांमधून दिसतंय। प्रामुख्याने दक्षिण मुंबईत तर या धुरक्याची मोठी लाट आहे। आता या धुरक्यामुळे काय होतं तर मंडळी, धुरक्याचे खूप दुष्परिणाम आहेत, जसं डोळे चुरचुरणं, घसा खवखवणं किंवा छातीत संसर्ग होणं। धुरक्यामुळे थेट श्वसनाचे आजार जडू शकतात। सध्या प्रत्येक शहरात वायू प्रदूषण आहे, त्यामुळे आता स्क्रीनवर दिसणारी स्थिती तुमच्या शहरात असेल तर मास्क वापरल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण हे धुरकं तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतं। मुंबईत गडद होणारं धुरकं पाहिल्यानंतर आता बातमी आहे ती बीडमधल्या वाढत्या राजकीय धुक्याची। हे धुकं गडद होतंय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंभोवती। आजपासून बरोबर 18 दिवसांपूर्वी बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या होते। त्या हत्येआधी संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचा फोटो व्हायरल होतो आणि या प्रकरणाची दाहकता वाढते। तपास सुरू होतो आणि तो पोहोचतो वाल्मिक कराडपर्यंत। या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज वाढवण्यात आली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज लातूरात आक्रोश मोर्चाही काढण्यात आला। जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या 50 पेक्षा जास्त गावातून लोक एकत्र आले, त्यांनी आक्रोश मोर्चा काढला। याच मोर्चाच्या वतीनं रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत यांना 7 प्रमुख मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माझ्या वडिलांच्या मारेकरांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत मयत सरपंच संतोष देशमुखांच्या मुलीनं आपला आक्रोश हा समाजासमोर बोलून दाखवला। याच प्रकरणात बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे हेही सहभागी होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मोर्चात कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना टाळण्यासाठी बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। सांगते की जसं मी म्हणलं, तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात, तसं तुम्ही सर्व या मोर्चाला सहभागी राहा। मी एवढीच विनंती करते आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल। बरं, आता हे आक्रोश मोर्चाला आता सुरुवात होते, उद्या बीडमध्ये बंद आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल? बीडला पण सर्वांनी यावे आणि माझ्या सोबत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। या प्रक्रियेत तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात आणि असेच कायम सोबत राहावे एवढीच विनंती करते। मंडळी, बीडमधल्या उद्याच्या सर्वपक्षीय मोर्चाचा प्रत्येक क्षण आणि क्षण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, पण त्याआधी आजची सर्वात मोठी बातमी। त्याचं झालं असं की बीडच्याच आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस। ते आहेत भाजपचे आमदार, पण आमदार धस यांनी आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कावत यांची भेट घेतली। हेच ते सुरेश धस आहेत ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात हिवाळी अधिवेशन असो किंवा आणखी काही कोणतंही व्यासपीठ, सुरेश धस यांनी व्यासपीठावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलंय। इतकंच नाही तर त्यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवत काही आरोपही केले। आमदार सुरेश धस यांनी आजही पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर संपूर्ण पत्रकार परिषदेत अगदी पहिल्या वाक्यापासून अशाच स्टाईलने आरोप केले। या पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे, कोणालाही उचलायचं, अर्ध्या रात्री कोणीकडे नेऊन टाकायचं, चांगले अधिकारी उचलायचे। जिथे चौकशीमध्ये चांगले अधिकारी निघाले की त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी, अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे
तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले. आपण ऐकलं गेल्या 5 वर्षात पोलिसांचं खच्चीकरण करण्यात आलंय असा आरोप करतानाच सुरेश धस यांनी आणखीही काही गंभीर आरोप केलेत. आम्ही तर म्हणू की आरोपांची ती मालिका होती आणि उत्तरही होती. त्यातला पहिला आरोप होता महादेव ॲपवरच्या 9 अब्ज म्हणजे 900 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा, तोही केवळ टेंभुर्णी नावाच्या एकाच गावातून. मंडळी, 900 कोटी हा व्यवहारांचा आकडाच इतका मोठा आहे की त्यामुळे बीडमधल्याच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना धक्का बसावा. या आरोपाचं विश्लेषण करण्याआधी तो आरोप आपण नीट ऐकूया. एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी. या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय. 9 अब्ज. आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे. तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या. काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं. बीडमधल्या एकाच गावातून एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचं ट्रान्झॅक्शन. मंडळी, या आरोपात सुरेश धस यांनी ज्या महादेव ॲपचं नाव घेतलं त्याची चर्चा खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. बड्या खेळाडूंचं खेळाडूंनाही याच महादेव ॲपशी संबंधातून चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. आता महादेव ॲप काय आहे तर हे आहे बेटिंगचं ॲप. याच प्लॅटफॉर्मचा वापर करून सट्टेबाजी करण्यात येते. याच ॲपच्या माध्यमातून पोकर, क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळावर सट्टेबाजी करण्यात येत होती. 2019 साली सुरू झालेल्या या ॲपवर ईडीची नजर पडली आणि कारवाईचा धडाका सुरू झाला. त्यात अनेक बडे सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आले होते आणि त्याच महादेव ॲपचं थेट बीड कनेक्शन सुरेश धस यांनी जोडलंय. तेही बीड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावानं 9 अब्ज म्हणजे तब्बल 900 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं सांगत. बरं, ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली. बीडमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स पॅटर्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय. 30 कोटी 40 कोटीचे तो बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत. मग हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतात बा. रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बा जास्त. हा, लय कंबार राहिली ती सपना चौधरी. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. मंडळी, आमदार सुरेश धस यांनी काही सेलिब्रिटींची नावं घेतल्यानंतर त्यांचा रोग कोणाकडे होता हे अगदी स्पष्ट झालंय. कारण धस यांनी ज्या अभिनेत्रींची नावं घेतली आहेत त्या सगळ्या अभिनेत्री या मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये आल्या होत्या. सुरेश धस यांच्या आरोपांच्या मालिकेत पुढचा आरोप ठरला तो जमिनी लाटण्याचा. बीड जिल्ह्यातील शिरसाळा गावाचं उदाहरण देऊन त्यांनी परळीत गँग्स ऑफ वासेपूर झाल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय. 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे. तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं, त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का? त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत.
शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्यकर्ते, मग आकांच्या भरोशाशिवाय झालंय का? 600 वीटभट्ट्यात तिथं 600 वीटभट्ट्या शिरसाळ्याला 600 वीटभट्ट्यापैकी 300 वीटभट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत. एक मंदिर होतं, देवीचं मंदिर का कशाचं, त्या मंदिराला जवळपास 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागा गायरानामध्ये होता, ते जमीन 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही. तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती. बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं. मंडळी, अगदी 2च दिवसांपूर्वी आष्टीचे हे भाजपचे आमदार सुरेश धस आपल्या 0 ओव्हरच्याच कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी एक मागणी केली होती. तुमच्या आठवणीसाठी पुन्हा एकदा सांगतो, बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर इथली कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीतरी एकानं बीडचा पालकमंत्री व्हावं अशी विनंतीवजा मागणी धस यांनी आपल्याच 0 ओव्हरमध्ये केली होती. त्याच पालकमंत्री पदावरून काल धनंजय मुंडेंनी एक वक्तव्य केलं होतं. मग काय, आज सुरेश धस यांनी त्याच वक्तव्यावर पलटवार केला आणि त्याचा संबंध थेट संतोष देशमुखांच्या हत्येशी जोडला. पाहूयात काय म्हणाले ते. धनुभाऊ, मी कालच सांगितलं की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बरं का. आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री? कुठून आणलाय बाबा ही जत्रा? आणि माझा घेरलंय, मला आमको केलं. तुला कोणी घेरलं बाबा? आम्ही कशाला घेरू? माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. सुरेश धस यांनी फक्त पालकमंत्री पदावरूनच नाही तर आणखी एका वक्तव्यावरूनही धनंजय मुंडेंवर पलटवार केला. विषय होता वाल्मिक कराडचा. हे नाव संतोष देशमुख प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आहे. त्याच्यावर खंडणीसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख प्रकरणाशीही त्याचं नाव जोडण्यात येते. त्यामुळे वाल्मिक कराडची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून अनेक वेळा झाली आहे. पण तो फरार आहे आणि त्यामुळेच विरोधकही आक्रमक झाले. मंडळी, इतकंच नाही तर मित्रपक्षातील आमदारही धनंजय मुंडेंना टार्गेट करताना दिसत आहेत. त्यावर काल धनंजय मुंडेंनी उत्तरही दिलं. वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे हे आरोप होत आहेत, पण ते सुरेश धस यांच्याही जवळचे आहेत असं मुंडे म्हणाले. मग काय, त्यावरही आज उत्तर आलं. वाल्मिक करारांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती. माझ्या जवळचे तर आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करतीये आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. हो, कसे संबंध आहेत? मधुर, अमधुर, सुमधुर, कसे संबंध सांगितले पाहिजे ना. मधुर संबंध, सुमधुर संबंध. ऐका, एक मिनिट ऐका. राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल, कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल. आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना आपल्याच स्टाईलनं उत्तर दिल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात आणखी एक घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला. आणि तो घोटाळा आहे राख घोटाळा.
मंडळी, विधानसभेत वाळू माफियांवर बोललो तेव्हापासून वाळू माफिया शांत आहेत, पण आता राखेच्या गाड्यांकडून हप्ते सुरू झालेत. इतकंच नाही तर ही वसुली टोलपेक्षाही जास्त आहे आणि त्यातही बीडच्या आकाचा हात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे. आताही जेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत, कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड गंबाल ते बंद करा. हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत. मंत्री धनंजय मुंडेवर त्यांच्याच मित्रपक्षातील आमदार इतके घणाघाती आरोप करत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणावं तसं प्रत्युत्तर येताना दिसत नाहीये. या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया न देणंच अनेक नेते पसंत करत आहेत. पण असं असलं तरी धनंजय मुंडेंच्या बाजूनं प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. सुरेश धस यांनी बीडचं प्रकरण लावून धरलंय, त्यावरूनच धस यांना कुणी सुपारी दिली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी विचारला. त्याला सुरेश धस यांनीही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली, याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि मसाजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे. हमाम में सब नंगे होते हैं सुरेश अण्णा. त्यामुळं जे काही तुम्ही करता आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का, हे बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला कळून चुकलं. अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन. मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल. अमोल मिटकरनी प्रश्न विचारले, त्याला पण सुरेश धसांनी उत्तर दिलं. पण सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर टीका करणं हे साहजिकच भाजपच्या नेतृत्वालाही पसंत पडलेलं नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी आज बोलूनही दाखवलं. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. मी सुद्धा याच्यामध्ये सुरेश धसशी बोलणार आहेत आणि सुरेश धसशीची मी चर्चा करणार आहे. शेवटी काही सुरेश धस साहेबांच्या मनात शंका असतील तर सरकारसमोर मांडल्या पाहिजे. या तपासातल्या बाबी सुटणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे आणि सर्वांनाच घ्यायची आहे. घटनेचा तपास महत्त्वाचा आहे आणि त्या तपासामध्ये कुठलंही स्टेटमेंट असे नको ज्या स्टेटमेंटनी या तपासाला थोडी त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल. मंडळी, सध्या धनंजय मुंडेंवर आरोप आणि टीका करणारे सुरेश धस हे एकटेच नाही आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. तर संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनावणे यांनीही मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फास्ट ट्रॅकवरती ही केस घ्या, 3-4 महिन्यात निकालला तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या. धनंजय मुंडेचा राजीनामा? हो, मी काय पूर्ण जिल्हाच मागतोय. आणि 3-4 महिने काही नाही म्हणता तुम्ही त्याला सरेंडर करायला लावा, तपास करा, तपासातून सगळं निष्पन्न होऊन जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल तुझा विषय. आता जे खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत वाल्मिक कराड, त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे कुठं ना कुठंतरी या सर्व प्रकाराला आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार आहे असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. मी मागणी जी करतोय ती एकच म्हणतो की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडेच आहे, त्यांनी आश्वासन देऊन आणखी 18 दिवस झाले तरी होत नाही. मग अजितदादांनी घ्यावा असं मी म्हणतोय. त्याचं कारण काय आहे की अजितदादांनी पालकमंत्री, कारण अजितदादाला सुद्धा कळल की या बीड जिल्ह्यामध्ये काय काय यांच्या पक्षामध्ये झालंय आणि कशामुळे हे सगळ्या घटना घडल्यात. कशा मुंडेंकडे आतापर्यंत होतं पण काही कायदा व्यवस्था काही सुधारली नाही, त्यामुळे दादांनी घ्यावं. नाही, सुधारली नाही म्हणण्यापेक्षा बिघडली असं म्हणतोय मी. सुधारली नाही, सुधारण्याचा विषय नका. बीडच्या मसाजोगमधल्या हत्या प्रकरणावरून
संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार हल्लाबोल केला. ज्या खुनाचा तपास सुरू आहे व ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल तर मी खात्रीनं सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे बीडमध्ये काय चाललं आहे हे नवं नाही. संतोष देशमुखाचा खून त्यांना पचवता आला नाही. बस त्यांनी गेले वर्षभरामध्ये 38 खून पचवले, पण एक खून जो आहे तो महाग पडतो. संतोष देशमुखच्या खुनाला वाचा फुटली आणि हा वाचा फुटलेला खून सगळ्यांची लक्तरं काढत बाहेर चाललेला आहे. आरोप आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री कोणाला तरी वाचवत आहेत. गृहमंत्री हे दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. मंडळी, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 18 दिवस झाले. काही आरोपी अजूनही फरार असल्याचा आरोप हा विरोधकांकडून होतोय. मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे, सत्ताधाऱ्यांनी कारवाई होणारच असं सांगून वेळ ते मारून नेत आहेत. या सगळ्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे इतके गंभीर आरोप होऊनही धनंजय मुंडे त्या आरोपांना उत्तर का देत नाहीये. दुसरा प्रश्न, वाल्मिक कराडची अजून साधी चौकशीही का होत नाहीये. तिसरा प्रश्न, आपलेच आमदार आपल्याच मंत्र्यांवर आरोप करत असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प का. आणि चौथा प्रश्न, मराठा वंजारी वर्चस्वाच्या लढाईचा राजकीय शहकाटछासाठी वापर करण्यात येतोय का. मंडळी, याच प्रश्नांची उत्तरं आज प्रत्येक बीडचा नागरिक मागतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.